एवढ्यातच संपूर्ण मंडप आम्ही झाडून काढलेला आहे. तेव्हा आमच्या कार्यात काही इकडे नाही आली पाहिजे. तर गाईज आज आहेत जयश्रीच्या हळदी आणि आमच्या मामींनी रांगोळी काढायला घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता छोट्या मामी पाहुण्यांना चहा देत आहेत. पाहुणे मंडळींनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. नवरीचा फोटोशूट चालला आहे. फोटोग्राफर हे आमचे मामाच आहेत, प्रवीण विषे मामा. यांचं शेनवेला शॉप आहे आणि मामांनी इतका छान प्रकारे जयश्रीचे फोटो काढले आहेत की तुम्हाला मी व्लॉगमध्ये नक्की दाखवेलच. साखरपुडा समारंभाला सुरुवात झाली आहे आणि जयच्या सासरची मंडळी आली आहेत. जयला ओवाळणी सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता नवऱ्याच्या करवल्यांचा फोटोशूट चालला आहे आणि आमचे मामा सुद्धा बाकी सर्वांचा फोटोशूट करत आहेत. असं इकडे तिकडे असं इकडे आपल्या कुलदेव आहे देवा. आमच्या कार्यात काही इकडे नाही आली पाहिजे. व्यवस्थिशीर पार पडला पाहिजे. तिचा वेळोवेळी नाव घेतो. हा आणि बघ असं पाया पडतो. मग पण ते तर आता सर्व झाल्यानंतर हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्यासाठीची ही तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता. ही आहे माझ्या मामाची मुलगी. तर गाईज तुमच्याकडे या विधीला काय म्हणतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. नवरीची आई म्हणजेच माझी मावशी ही आता ओवाळत आहे. गाईज ही आहे माझी आत्या. हे आहेत आमचे जगनदादा.
ह्या आहेत आमच्या मोठ्या मामी, जयश्रीला ओवाळत आहेत. नवरीच्या छोट्या मामी सुद्धा नवरीला ओवाळत आहेत. सानू पुण्यावरून जयदीदीच्या हल्दीनं आलेली आहे. हे आहेत नवरीचे मामास्थान, चेतन मामा, प्रवीण मामा, सुनील मामा आणि अभि मामा. जय दीदी सासरला चालल्यामुळे आमची विरू रडत आहे, तुम्ही बघू शकता काय. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फोटोशूट, तोच आता चालू आहे. हे आहेत आमचे छोटे मामा, नवरीचे छोटे मामा, आणि तुम्ही बघू शकता सर्वजण आपापल्या धुंदीमध्ये आहेत आणि फोटोग्राफर मामा सुद्धा फोटो काढण्यासाठी सज्ज आहेत. नवरीच्या आईला विचारू कसा झालेला आहे कार्यक्रम. अवश्य कसा झाला कार्यक्रम. मग मस्त झाला, किती बाया आल्यात. तर ही आहे रूपा मावशी, कुडूसवरून आलेले आहे, खूपच लांबून. आईच तुम्ही बघू शकता मावशी कुडूसवरून एवढं लांबून आलेले आहे. डिलीट करा. जावई जेवायला गेल्यामुळे अभि मामाने आयाराची धुरा सांभाळली आहे. तर इथे काही प्रायव्हेट डिस्कशन चालू आहे, तुम्ही बघू शकता.
अरे तुझा फोटो घ्यायचा होता नको ना. चांगले व्हिडिओ येण्यासाठी मामाने स्वतःच्या कॅमेऱ्याची लाईट देऊन खूप चांगल्या प्रकारे असा प्रकाश पाडला आहे. ओके यस घ्या बस तू मामा तुला आठवा मी याला दे कर नाही पडणार नवीन पिढीला अशा काही प्रथा माहिती नसतात, त्याच्यामुळे जुनी माणसं त्यांना गाईड करत आहेत. जयश्रीचे भाऊ आणि वहिनी यांचा हा मान आहे. ते उंबरमेर नाचवत आहेत. आता तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे या प्रथेला काय म्हणतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याही दोघी नाव घ्या मी घेतो मग ते घेऊन दाखवा मी घेतो सगळ्यात भारी घेतो ये भगवान क्या जुलूम है अरे तुला ना ये बड़ी अच्छी बात कही आप. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून, तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून, जय श्रीरामचे नाव घेते हरडांची खून. तुमसे ना हो पाएगा. रुक्मिणीचा लाडका पंडित विठू सावला छत्रपती शिवरायांचा बरजी कोण नाही इथे विधी कार्यकर्ता झाली जरा झाला ठीक आहे. आता इथून बसून येते घरात घे ना नाव ठीक आहे इथे अरे दिसा पण कमी लागला याच्यावर घे ना चांगला राहत नाही. हे आहेत आमच्या मोठ्या मामी, मोठे मामा आणि पनू. आणि हे आहेत आमचे विलास मामा आणि त्यांचा परिवार. हे आहेत आमचे रत्नाकर मामा आणि त्यांची फॅमिली. तर हा आहे माझ्या मामांचा फॉरेस्टमधील मित्रपरिवार. तुम्ही मोबाईलमध्ये लक्ष द्या, कॅमेऱ्याकडे लक्ष देऊ नका, म्हणजेच तुम्ही व्लॉगवर याल आणि यूट्यूबवर याल असे मामा त्यांना सांगत आहेत. हा आहे जयश्रीच्या फॅमिलीचा फोटो.
नवरीच्या भावाला मामींनी खेचून आणलेला आहे, तो नाचायला बघत नव्हता. नवरीच्या मोठ्या मामांनी नवरीला उचललेलं आहे आणि बघू शकता सर्वजण कशा प्रकारे डान्स करत आहेत. मामांनी आमच्या लाडक्या विरूला झोपेतून उठून आणली आहे नाचायला. जर इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकॉन आहे त्याला ऑन करा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याही दोघी नाव घ्या मी घेतो.
मग ते घेऊन दाखवा मी घेतो सगळ्यात भारी घेतो बाईक घे मोबाईल